लाडच नसल आणि जनाबाई तुमच्यातल्या सदस्य आहात, तुमच्यातल्या, पण दर्जा किती मोठा आहे जनाबाईचा. तुम्ही केलेल्या नैवेद्याचा सुगंध देवानं घेतलाय असा हातवरी करून एखादी बाई सांगू शकते का? मी केलेला नैवेद्य भगवान शिवजीला ठेवल्याच्या नंतर शिवजी प्रसन्न झाले आणि मला म्हणले स्वयंपाक फारच छान झाला, असं एखाद्या बाईला शंकर बोलले हातवरी करील का ती? मी तिच्या चपलाचं मंदिर बांधितो. नाही. भगवान पांडुरंग परमात्मा तुमच्यावर प्रसन्न झाले स्वयंपाकाला, असं कधी ऐकले? नाही नाही नाही. का जनाबाईचा अधिकार मोजण्यासाठी पारड नाही? राजूबुवा 14 लोकांच्या ताटातलं उरलेलं एका ताटात घेतलं, उरलेलं एका ताटात घेतलं, थोडं थोडं एकाच जे असं उरलेलं घेतलं, एका पात्रात साठवलं. भूक लागलेली आहे, जेवायचं मानस करतंय, आता आपण जेवावं. पण एका सुपात दाणे काढलेली होती आणि एवढं जेवल्याच्या नंतर आपल्याला दळताना घाम येईल, व्यवस्थित दळा वाटायचं नाही, म्हणून आपण दळण करून घेऊ आणि नंतर जेवू. म्हणून तितका स्वयंपाक महाराज ते झाकून ठेवला. दळण आटपलं आणि दळण आटपल्याच्या नंतर जेवायला बसल्याबरोबर एक व्यक्ती जेवण्यासाठी आली. ती व्यक्ती कोण आहे माहीत आहे? तुम्हाला आणि मला इथं किती दिवस ठेवायचंय आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचे. ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात आणि तो विश्वाचा बाप तिथं हजर झालाय. पात्र घेतलं होतं समोर. कालवायची काही गरज नव्हती, सगळं कालवलेलंच होतं, कालवलेलं होतं महाराज सगळं. पाणी फिरवलं, भगवंताच्या नामाचा उच्चार केला आणि घास छातीपर्यंत नेल्याबरोबर तो येऊन टेकला आणि तोंडातून वाक्य पडलं, जना एकटी खातेस? एकटी एकटी? प्रभू तुम्हाला सुद्धा देण्याची इच्छा आहे, पण हे सगळ्याच्या ताटातलं थोडं थोडं आहे. काय शंकर महाराज तो देव आहे हो. एखाद्या वेळेस त्याला श्रीमंत आवडतेत का आवडत नाहीत याबद्दल मला सांगता येणार नाही, पण भक्त किती आवडतेत याच्यासाठी माझी वाणी पण कमी पडते. इतके भक्त त्याला आवडतात. हरी हातातला घास पात्रात टाकायला लावला. स्वतःच्या पितांबरानं जनाबाईचे बोट पुसून घेतले. आणि स्वतःचा हात त्या पात्रात घातला. पात्रामध्ये हातामध्ये ते अन्न घेतलं. जनाबाईचे डोळे रडत नव्हते, अंतःकरण रडत होतो. विश्वाचा बाप याला उष्ट खाची वेळ आली. आणि त्याच्यातला तो एक पहिला घास साध्वी जनाबाईच्या मुखात घातला. दुसराही घातला, तिसराही घातला, चौथाही घातला. महाराजी 2-4 घास ज्या वेळेला जनाबाईच्या तोंडात समर्पित केली त्यावेळेला जनाबाईची ओठ, जनाबाईची जीभ, जनाबाईचा दात त्या देवाच्या करंगुळीला त्या बोटायला लागला. आणि मग 6वा घास पात्रातला घेतला ना आपण ते बोट चाटू चाटू खाल्ले. जेवी पंढरी रावतीये सवे, नामयाची जनी कोणतीये भाव, नामयाची जनी कोणतीचा भाव, पंढरी
इतकं वातावरण छान आहे, काही सभागृह नाही, काय नाही, द्या आवाज द्या, देव चांगलं करेल तुमचं. स्तुतीनं प्रश्न केला, मग का सोडे, का राहिले नाही? इतका पवित्र पिता, एवढी पवित्र आई, 7व्या अवतारात एक चूक केली. एका गरीबाचं पोरग मारलं. या संप्रदायात चुकीला किंमत नाही. नाही भीड तुका म्हणे सान म्हणजे लहान, थोर म्हणजे मोठा. चूक लहानानं करू की मोठ्यानं करू बुवा सारखंच फटका बसणार. पोरान गाडी चलिली तरी उलथतीन, बापान चलली तरी चूक केल्या. सासूच्या हातानं जरी मिठाचा हात दुधाला लागला तरी दूध नासत, सुनाच्या हातानं लागला तरी नासत. चूक कोणी करू द्या, लहान्यान करू मोठ्यान करू. मग विश्वाचा बाप जरी असेल तरी चूक चूकच आहे. एका गरीबाचं पोरग मारलं. किती गरीब, राल घर नाही, किती गरीब, अंगावर कपडे नाहीत, काय घालीत होते. आकर्षिलिया विहंगमा छेदोनी भक्षिती मज्जा तंतु जाना पिच्छ परिधाना वरुता ठेली. पुराण सांगते. पक्षी आकर्षित करायचे म्हणजे शिकार करायची, शिकार करून पक्षी मारायचे, मज्जातंतू भक्षण करायचं, मांस खायचं, आणि त्याच्या पंखाच्या अंगावरला कपडे. परिधानी ती पिच्छ जाना, पिच्छ म्हणजे पंख. स्त्री असेल तर फक्त एवढा भाग पंखाची चोळी करायची आणि गुडघ्याच्या वरी 4 बोटन बेंबी इतका भाग झाकून घ्यायचा. जंगलात राहणारी लोक. आणि पुरुष असेल तर फक्त कंबर तितकी पंखानं झाकायची. किती गरिबी असेल हो. वीतभर कपडा नाही घरी, वीतभर. न अंबरा भय ठेवी, न अंबरा भय ठेवी चक्षुषी आलोलप्त दावी. म्हणजे डोळा पुसा इतका पण कपडा नाही. अंबर म्हणजे कपडा. काय दारिद्र्य असेल, काय गरिबी असेल. आणि तितक्या गरीबाचं पोरग मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी मारलं. काय गरज होती काय मारायची? बर काय केलं त्या पोरानं? त्या पोराने एखाद्या बाईकडे वक्र दृष्टीनं पाहिलं का? एखाद्या माणसाला शिवी दिली ती का? कोणाचा खिसा आणला होता का? कोणाचं घर फोडलं होतं काय? काय केलं का त्या पोरानं? काहीच नाही केलं. त्याने एकच केलं, त्यानं भजन केलं. भजन केलं. आणि कोर्टातल्या जजनं न्याय चुकीचा द्याला. जजनं न्याय चुकीचा द्यालता. जजनं जरा चुकला. जज चुकत असतात, वकील चुकत आहेत, जज चुकत आहेत, कोण म्हणतं नाही चुकत. चांगली चांगली माणसं पण चुकत असतात. सामान्य जज होते का? सूर्यवंशाचे कुलगुरू महर्षी वशिष्ठ होते. वशिष्ठाच्या कोर्टात न्याय टाकला. एक 11 वर्षाचं पोरग एका महाराजाचं मरतंय. काय कारण आहे? जजनं न्याय चुकीचा दिला. कोणीतरी शूद्र भजन करते म्हणून पाप वाढलं. वारकरी संप्रदाय मान्य करीत नाही. या संप्रदायामध्ये अमक्या जातीनं भजन करावं असं सांगितलंच नाही. सकळासी येथे आहे अधिकार, येथे आहे अधिकार. कलियुगे उद्धार हरीच्या नामे. या संप्रदायात भजन करण्यासाठी सगळ्यांना अधिकार आहे. इतकं जर पसंत पडलं नसेल तर एक पुरा आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र 4 वर्ण. इतक्यांना नाही थांबले विकासजी. चांडाळ आदी किंवा बाळे, नारी, नर, बायकांना सुद्धा भजन करता येते. याच्या पलीकडे सांगू, आदी करोनी वेश्या, वेश्याला सुद्धा भजन करता येते. एका वेशेनं भजन करून तिथं वैकुंठाला गेलीच कैलासाला,
पण तिनं विमानात बसून एक कोंबडन माकड पण नेलं, त्या लागे विमान पाठविले. फक्त भजनाचा पुरुषार्थ. म्हणून हे नटराज मंडळ, भजन करी जा. भजन या शब्दाची व्याख्या आहे, तुमच्या मायबापाला चांगलं बोल जा. मी नाही म्हणणार मंदिरात येऊन टाळ कोरक बी वाजवा. तुमचे आई वडील प्रसन्न होतील असं बोला. याचं नाव भजन आहे रे, याचं नाव भजन आहे. वाटेल ते काम करता, माईला रडवीत असाल, बापाला रडवीत असाल तर काळ लाल सलई हातात घेऊन बसलेला आहे. कुठं कुठं हानीन त्याचा मेळ नाही. विठाला विठाला सगळ्यांना भजन आहे. माझ्यासारख्या येडपट बाळ्याला 127 पुरावे प्राप्त झाले. कबीर मोमीन, लतिफा मुसलमान, सेना नाविजान विष्णुदास, वैष्णव चांभार धन्य त्याची माता. किंवा उचनीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय त्वाईसा वेदशास्त्री. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. प्रतापे सबळ नामाची आ, लंकेश उरले बिभीषणाचे घर. हृदयी सीतावर मनोनिया. किती पुरावे. राक्षसानं सुद्धा भजन करायचंय. भजन ही विश्वाच्या मालकाची स्तुती आहे. मग भजन करणारं पोरग देवानं एका जेतचं ऐकून मारलं. जेतचं ऐकून मारलं. बाईनं पोराचं प्रेत उचललं आणि मारणाऱ्याच्या दारात गठुडं आणलं. श्रुतीने विचारलं, तिला काय माहिती प्रभू रामचंद्रान मारलं? बाण जवळच पडलेलं होतं. राम नाम मुद्रांकित तीरस्थानवत. मोठ्यांचं वाक्य आहे. स्थानवत, त्या स्थानावर तो तीर पडलेला आहे, तो बाण पडलेला आहे. आणि तो बाण राम नामांकित मुद्रांकित आहे. हा राम प्रभूचा बाण आहे. अटळ झालं की मारलाय यांनी. गाठोडं घेतलं मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या दारात. वेगात सांगतो, पुढे सरकायचंय. वैकुंठातला हरी आई वडिलांना सोडून यशोदेकडं का? आणि जनाबाई यशोदेला धन्यता का देतात? याचे 2 मुद्दे तुमच्या पुढे मांडतो. वातावरण ढगाळ आहे, कडक ऊन आहे, एवढी लोक जेवायची. तर मी वेळेत सोडीन, काही ताण घेऊ नका. मला काही जास्त नाद नाही. लय पाणी असल्यावर वाढूळ पोहायचं. आंघोळ केली बाहेर निघलं पाहिजे, आहे का नाही? काय विषय त्याला. तूप भरपूर असलं तरी भातावर घ्यावा, वरणावर घ्यावा, चपातीला लावा, भाकरीला लावा. बैंगानावर नसतेत खात. हो, भरतावर कसं तूप खाता येईल? भरतावर जर तूप खाता असेल वांग्या होतं 1 नंबरचा बैंगाने. विठाला विठाला. आपल्या संप्रदाय समय जाणार राजभो, हा संप्रदायाचा नियम आहे. लोक जे प्रसाद मोठा आहे आजचा. भगवान गणेशाचा जुनी परंपरा आहे. तरुणांचं सहमत आहे याच्यामध्ये. ठीक आहे, येत जा तरुण याच्यामध्ये. आणि मग सुमंत आदी प्रधान सगळ्यांना कळालं. मर्यादा पुरुषोत्तम जवळ आले आणि हृदयावर हात ठेवले. हृदयावर हात ठेवणं म्हणजे नम्रतेचं लक्षण आहे. तोंडावर हात ठेवणं 3 लक्षण सांगितले. 2 सांगतो. एक आश्चर्याचं लक्षण आहे. बापरे बापरे. आननापुटी पारणी. आनन म्हणजे मुख आणि पारणी म्हणजे हाता. आश्चर्योकारका यत पारणी द्विधायाम निंद्यकारकस्ततेवच. दुसरं कारण. तिसरं नाही सांगणार. सगळ्या गोळ्या एक खाट्या घातल्या की रिॲक्शन येत असते. 2 सांगतो भागवत बुवा. एक आश्चर्याची बाब आहे. बापरे. कटुयाम निषधायाम नवर्णवे नसती. बोलणंच नको रे बापा, बोलणंच नको. नको 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 बोलूच नाही. ते इतका पापी आहे. निषधोकारा हा. तोंडावर हात ठेवण्याचे लक्षण. ललाटम प्रपटलेशिम शंखातुरा भयस्थितायाम चिंतातुरा भयस्थितायाम. कपाळावर हात ठेवणं शंका आहे, कपाळावर हात ठेवणं चिंता आहे. आता काय करावं? बडवलं कपाळ.
पण पारनिहृदयस्तो नम्रता भजायते नाम. छातीवर हात ठेवणे म्हणजे पाया पडल्याच्या बरोबरीच आहे. म्हणून कधी कधी देवाच्या दारातून गडबडीत जात असताना हात हृदयाला लावा. अधिकारी व्यक्ती समोरून जात असताना हात हृदयावर ठेवा. संत जर समोरून जात असतील तर हात हृदयावर ठेवा. शक्यतो वाकत जा. संता लोटांगणी संता लोटांगणी संता लोटांगणे जाता लाज नको मनी नको म्हणे लाज नको म्हणे लाज नको म्हणे लाज नको म्हणे संता लोटांगणे जाता लाज नको म्हणे जाता लाज नको म्हणे जाता लाज नको संता लोटांगणे जाता लाज नको म्हणे जाता लाज नको म्हणे जाता लाज नको म्हणे. संतांना लोटांगण घालायचं. देऊतल्या मालकांना सांगितलं लाज नाही वाटली पाहिजे. याच्या पलीकडे सांगू. प्रेतायाम चलित स्कंधा भयो नाम वैशान्यरो यद भडाग्नी रूपेषु तत्क्रिया नाम. वैशान्य रागणीचं रूपांतर भडाग्नी नावाच्या अग्नीत होत असतं. आणि भडाग्नी नावाचा अग्नी ज्या वेळेला गाडग्यात घेतला जातो त्यावेळेला त्याच्या पाठीमागं प्रेत असतं. ते कोण्याही जातीचं असलं. हृदयम पारनिर्स्तते वचा. जळत्या प्रेताला कधी नमस्कार करायचा नाही. म्हणून आपल्याकडे अंतिम दर्शन सांगितलं. जळालेल्या माणसाचं दर्शन नाही. जळाला की दर्शन आपण घ्यायचंच नाही. तो मोठ्या पदाला जातो. तुका म्हणे रक्षा झाली मी नम्रतेमुळं सांगायलो. कीर्तन श्राद्धाचं नाही काल्याचे. पण मी लक्षण सांगायलो. हात कुठं न्यायचे, कुठं नमस्कार कोणाला करायचा. एक सांगू का. अब्जानं पैसे जरी हरामखोराकडे असतील तरी त्याच्या पाया पुढे जाऊ नका. अब्जानं त्याच्या पलंगाला सोन्याच्या इटा असल्या तरी त्या भंगिऱ्याच्या पाया पडायचं नाही. त्याचा बंगला जरी सोन्याचा असेल नालायकाचा तरी त्याच्या घराकडे बघून डोळे सुद्धा वाकडे करायचे नाही. तुम्हाला आदर ठेवायचा असेल तर संतांचं ठेवा. पैसे काय नाही. पैशाचा काय विषय. रावणाकडे कमी होते का. कोटी घरे जेथे काशाणी तांब्याची. क्या बात है. कोटी घरे जेथे काशाणी तांब्याची. कोटी घरे काशाणी तांब्याची. कोटी घरे जेथे काशाणी तांब्याची. शुद्ध कांचनाची सप्त कोटी. शुद्ध कांचनाची सप्त कोटी. 5 लक्ष घरे 5 लक्ष घरे ते शुद्ध ओरिजिनल गाईचं वासरू आहे. गाईचं वासरू आहे. गाईचं वाया कसं जाईल महात्मा. अधिकारी महात्मा आहे. एवढा श्रीमंत रावण. महाराज आपण थोडं लिहिलंय. हे मालकाच आहे. तरी पण नमस्कार करत असताना एका चुकीनं खेद मानला सगळ्यांनी. आचरणशील लोकांची बुटं उचली जा. आचरणशील लोकांची बुटं उचली जा. जगाचा बाप तुमच्यावर कृपा करील. आणि हरामखोराचे जर बुटं उचलताल तर यमाला सांगून झपके देईल. विठाला विठाला विठाला. दोन्ही हात छातीवर आहेत. नम्रतेचं लक्षण आहे. महाराज विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप. एक सोपी व्याख्या सांगू का. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना पुरुषोत्तम पदवी आहे. पदवीवर पुरुषोत्तम. पुरुषोत्तम राम नाव नाही. नाव राम आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम. नुसतं मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात का. नाही. राम राम का पुरुषोत्तम. पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशातले पुरुष, या सर्व पुरुषातला उत्तम त्याचं नाव पुरुषोत्तम.
पुरुषोत्तम नावाचा माणूस नाही बरं कोणी. हा, सर्व पुरुषातला उत्तम, सर्व पुरुषातला, आणि तो पुरुषोत्तम एका लाहोर चित्र सशे धरणाऱ्या बाईला नमस्कार करतोय. दोन्ही हात छातीवर ठेवले, नम्रतेचं लक्षण. मी एका कीर्तनात बोलून गेलो, युद्ध करत असताना जर हातातलं शस्त्र संपलं असेल, म्हणजे तीर संपले असतील, आता नुसती कमान आहे तर कमानीन कसं मारता येईल, किंवा गदा उडून गेली असेल तर कसं मारता येईल, समोरचा आपला जीव घेईल. त्याच्यामुळं नम्रतेचं लक्षण आहे. पारणीर द्वयम आंबरायाम, म्हणजे हातवरी करणं हे नम्रतेचं लक्षण आहे. प्राणी मात्रात पण नम्रता सांगितली. एक कुत्र दुसऱ्या गल्लीत गेलं आणि तिथले कुत्रे वाव वाव करायले की त्याचा मार जर खाचा नसल तर यान कष्ट घालायचा, आहे का नाही शंकर. दोन्ही पायाच्या मधातून शेपटी टाकली की ते कुत्रे म्हणतात, ए चलो भेला आपल्याला, चला चला, याला बोच करायचं नाही. हा, म्हणजे कुत्र्यात पण नम्रता सांगितली. स्वाना भयो नम्र पदा सग्र अग्र भागेशु यत पुच्छाग्र भयस्थितानाम नाभिस्थळा तुझ्या येते. जशी शेपटीचा गोंडा बेंबीकडे जाईल तशी बाकीची कुत्री म्हणतात आपल्याला भेलं, म्हणजे श्वानात नम्रतेचं लक्षण. आता बैलात नम्रतेचं लक्षण, वृषभा वृषभा नेटी सवे सांडोनिया धुम गाठी. धुम शब्द नाही तिथं बरं, धुम म्हणजे पळणे, तिथं दुसरा शब्द आला संस्कृत मध्ये, पण कळण्यासाठी वापरतो. एका वृषभानं दुसऱ्या वृषभाला पाहून पळणे हे नम्रतेचं लक्षण आहे. बाबा तुझे शिंग फार मोठे आहेत, आकाशा पसतो रे, असू दे, मला नाही तुझ्या शिंगाच मार खाचा, नम्रतेचं लक्षण आहे. पक्षातली नम्रता, वानरातली नम्रता, सिंहाची नम्रता, व्याघ्राची नम्रता, चित्याची नम्रता, बिबट्याची, काय यांच्या प्रत्येकाच्या नम्रते, मयुराची नम्रता, नम्रता सांगितली. विश्वाच्या मालकानं दोन्ही हाती छातीवर ठेवल्या, लक्षात आलं ना. बाईनं सांगितलं तुम्हाला माफ करणं किंवा शिक्षासन करणं माझ्या हातात नाही, मी किराताची बाई आहे, माझं पोरग का मारलं न्याय विचारते. भगवंतानं सांगितलं बाई माफ कर, वशिष्ठाचा न्याय चुकला आणि म्हणून मला न्यायालय शूद्र तप करते. याच्याकरता आमच्या गावात महाराजाचं पोरग मृत्यू पावलं, शहानिशा केली, ते पोरग मामाच्या गावी मेलं, तर तिथं मेलच नव्हतं आणि देवाचा न्याय चुकला. ठीक आहे प्रभू, एकच मदत करा, मला शरयूपर्यंत न्या. भजन करणाऱ्याचा अधिकार ऐकतात का रे नटराज मंडळ. ज्याच्या कमरेला फक्त 6-7 बोटाची पखाची लंगोटी होती, पखाची मारलेल्या पक्षाच्या पंखाची लंगोटी, म्हणजे एवढं सुद्धा त्याच्याकडे उपरणं नव्हतं. इतकं पण, इतक्या परिस्थितीतला नाजूक माणूस, त्याला खांदा द्यायला जगाचा बाप होता. हो, सरपणाची तयारी कोणी केली? प्रधानानं. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राचे प्रधान सुमंत यांनी सरपणाची तयारी केली. भडाग्नी कोणी दिला? मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी दिला. भडाग्नी लाहोर चित्र सशे धरणाराच्या कुळातलं पोरग भडाग्नी दिला. निघाले वापस निघत असताना आईनं एकदा वळून पाठीमागं पाहिलं. ढन 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 शरीर पोराचं जळत होतं. मुलाच्या चितेकडे बघितलं आणि मारणाऱ्या मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राकडे बघितलं की ओठ ओठाला चिटकले. कशा करता चिटकले? जगाचा बाप आहे आपण, याला काय म्हणून शाप द्यावा म्हणून ओठ चिटकले. लक्षात घ्या मोठ्याल्यांनो, चुका केल्यावर किती फेडावं लागतात लक्षात घ्या. जगाचा बाप आहे, त्याच्या मनात आलं तर मंडपही शिल्लक होत नाही. त्याच्या मनात आलं तर एकही घरावरचं पत्र ठोत नाही. त्याच्या मनावर आलं तर एकही उभं झाड ठोत नाही. त्याच्या मनात आलं तर आपल्याला एकालाही घरी जाऊ देत नाही. इतकी सत्ता ज्याच्या ताब्यात आहे त्याला शाप कसा द्यावा, पण चुकल्यावर कसं फेडावं लागते लक्षात घ्या. आणि मग पाहिलं रामचंद्राकडे, तये मिनली आननाची आपुटी. दोन्ही ओठ ओठाला चिटकले. पण महाराज, जीभ जरी शांत बसली असेल तरी हृदय शांत बसत नाही. आणि हृदयातून एक ध्वनी निघला, देवा उतार वयात चुकीचं केलंस रे, उलट केलंस रे देवा. देवा, पोराच्या हातानं या शरीराची मुठमाती व्हायला पाहिजे रे देवा. देवा, ते सोयीचं झालं असतं रे, पण देवा
म्हाताऱ्या माईला पोराला पेटवावं लागते तिच्या डोळ्यात देखता किती उलट केलं रे प्रभू. देवा कोण्या जन्मातलं पाप असेल रे माझं की मला एका तरुण पोराची पेटलेली चिता बघावं लागती माझ्या लेकराची. मी ज्याला जन्म दिलाय 9 महिने पोटात ठेवलंय त्या बाळाची धगधगती चिता मला बघावं लागली रे देवा. या डोळ्यानं कोण्या जन्मात पाप केलं असेल देवा. माझी म्हाताऱ्याची काठी मोडलीस का रे देवा. देवा माय बापाचा आधार असते तरी आपत्य. देवा आई वडिलांचा आधार असते तरी लेकरती. माझा आधार मोडून टाकलास, माझ्या छत्रीचा दांडा मोडून टाकलास, माझ्या छत्रीच्या काड्या छिन्न विच्छिन्न करून टाकल्या, माझ्या छत्रीचा कपडा जाळून टाकलास रे देवा. मी पोरकी झाले रे, मी उन्हाळा झाला, माझ्यावरचं सगळं छप्पर उडून गेलं देवा. कोणाला सांगू. अरे दुःख सांगायला तुझ्याकडे यावं लागतंय आणि तू जर आम्हा गरिबांना दुःख देत असेल तर सांगायचं कोणाला देवा. हसू दे देवा. बारीकशा तोंडानं तुला काय शाप देऊ. आणि डोळ्यातलं पाणी पृथ्वीवर शरयूच्या वाळवंटात टप टप पडत होतं आणि हृदयातनं एक टळटळाट निघला. शाप तोंडानं दिला जातो, आशीर्वाद तोंडान दिला जातो. शाप तोंडान दिला जातो, आशीर्वाद तोंडान दिला जातो आणि टळटळाट इथून दिला जातो. शाप जर भेटला तर त्याला उशाप आहे, पण टळटळाटाला उशाप नाही. लक्षात घ्या, गोरगरिबाचे टळटळाट घेत जाऊ नका. गोरगरिबाचा टळटळाट देवाला सुद्धा फेडावा लागतं.